नमस्कार. आपल्याला पाहायचं आहे आता रिअलोकेशन. त्याकरिता आपल्याला वेब ओपन करायचं आहे. success.nic.in टाकून एंटर करायचं आहे. NIC वेब ओपन झालेला आहे. याच्यामध्ये आपलं मेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. इथं OTP किंवा टोकन घ्यायचं आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते टाकून तुम्ही साइन इन करा. वेब ओपन झालेला आहे. याच्यातला 7व्या क्रमांकाचा ICGS ई समन्स याला क्लिक करून ओपन करायचं आहे. आपल्याला माहित आहे सर्वांना. त्याच्यानंतर लॉग इन विथ जन परिचय याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर मेरी पहचान ओपन झालेला आहे. याच्यामध्ये युजर नेम, पासवर्ड किंवा अदर असेल तुमच्याकडे तर आपण मोबाईल नंबर घेऊ. मोबाईल नंबर टाकायचा आहे. पासवर्ड माहित असेल तर पासवर्ड टाका, नाहीतर पासवर्ड लेसवर क्लिक करा आणि आय कन्सर्न टू मेरी पहचानवर क्लिक करून साइन इन करायचं आहे. या ठिकाणी OTP ऑन मोबाईलवर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नंतर या ठिकाणी आपल्या रजिस्टर मोबाईलवर एक OTP येतो. ते OTP या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे. इथे तुम्ही पाहून घ्यायचं व्यवस्थित आहे का OTP आणि साइन इन करायचं. कधी-कधी परत साइन इन करायचं आवश्यकता पडू शकते. तर ते सुद्धा करायचं. आपला ई समन्स पोर्टल ओपन झालेला आहे. इथं होमवर क्लिक करायचं आहे. आता आपण जे आधी समन्स अलोकेशन केलेली आहे त्याला आपल्याला रिअलोकेशन करायचं आहे. म्हणजे एका कर्मचाऱ्याला, अंमलदाराला किंवा अधिकाऱ्याला जे समन्स आपण डिलिव्हरीकरिता दिलेली असेल, तर त्याच्या आयडी मधून काढून किंवा त्याच्या पोर्टलमधून काढून आपण दुसऱ्याला देऊ शकतो. ते आपण पाहणार आहोत. तर आधी जे आपण डिलिव्हरीसाठी पेंडिंग आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं ज्या अंमलदारांना, अधिकाऱ्यांना आपण समन्स दिलेले आहे त्यांची यादी वर दिसते आणि जे समन्स आपल्याला रिअलोकेट करायचं आहे, ते समन्स आपल्याला या ठिकाणी खाली दिसणार आहे. तर एखाद्या कर्मचाऱ्याच्या नावाचं असेल तर त्या पर्टिक्युलर त्या कर्मचाऱ्याच्या नावासमोर जे क्रमांक दिलेले आहे, म्हणजे त्यांच्याकडे किती समन्स पेंडिंग आहे, त्या समन्सच्या क्रमांकावर क्लिक करून आपण त्याच्यातला एक समन्स रिअलोकेशन किंवा पूर्ण समन्स सुद्धा आपण रिअलोकेशन करू शकतो. जर एखाद्याची बदली झाली, रिटायर झाले, तर त्यांच्या नावावर असणारे सर्व समन्स आपल्याला रिअलोकेशन करता येतील. आता बघा, इथं आपण अजय ठाकरे यांच्या नावावरचं जे नावाच्या समोर क्लिक केले आहे, खाली समन्स आलेले आहे. तर एवढे समन्स आहे. जे समन्स आपल्याला रिअलोकेशन करायचं आहे, पर्टिक्युलर एखादा समन्स असेल त्याचा PNR नंबर टाकून सर्च करू शकता किंवा तुम्हाला माहीत असेल तर त्या समन्सच्या समोरच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला रिअलोकेशनचा एक ऑप्शन दिसत आहे ग्रीनमध्ये, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर सेम अलोकेशन सारखी प्रोसेस आहे. तुम्हाला इथून नाव सर्च करता येते किंवा नाव कमी असेल पोलीस स्टेशन म्हणजे एकच पोलीस स्टेशन असणार आहे तुमच्या याच्या आयडीमध्ये. त्या नावाच्या समोरचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. जे समन्स आपल्याला ट्रान्सफर म्हणजे रिअलोकेशन करायचं आहे, ज्या अंमलदाराच्या नावाला त्या नावाच्या समोर तुम्हाला राइट क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिझन म्हणजे कोणत्या कारणाने तुम्ही ते रिअलोकेशन करत आहे ते निश्चित कारण निवडायचं आहे ऑप्शनमध्ये असेल तर. नसेल तर अदर ऑप्शन घेऊन तुम्ही याच्यामध्ये विभागमध्ये टाकून देऊ शकता. सदर कर्मचाऱ्याची बदली झाली, रिटायर झाले किंवा त्याच्याकडे दुसरं काम दिलेलं आहे. हे टाकून तुम्हाला रिअलोकेशनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओके करायचं आहे. ठीक आहे. आता आपण जो रिअलोकेशन केला होता, तो समन्स दुसऱ्या अंमलदाराच्या आयडीमध्ये गेलेला आहे. बस एवढीच प्रोसेस आहे. सोपी आहे. 1-2 वेळेस करून बघा, होऊन जाईल. ठीक आहे. धन्यवाद.